अशा प्रकारे यशस्वीरित्या आपण नवीन वर्षाचे 30 दिवस वाया घालवले। आणि मजेची गोष्ट ही की आपल्याला माहित नाही की आपण 30 दिवस वाया घातले ते। काही अपवाद असतील ज्यांनी काही प्रमाणात म्हणजे सुरुवातीला आपल्या ठरलेल्या लक्ष्याचा पाठलाग केला असेल, पण नंतर काही अडचणी आल्या त्याच्यामुळे तो लक्ष्याचा प्रवास जिथून सुरुवात केली ना तिथेच थांबवावा लागला। काय होत आहे ना माहित नाही, कसं होईल ते पण माहित नाही, कुठून होईल तेही माहित नाही, काहीच माहित नाही। पण एक माहित आहे, काहीतरी लाईफमध्ये मिसिंग आहे, काहीतरी आहे जे आपल्याला बदलावं वाटतंय पण पाऊल पुढे जात नाही, काहीतरी आहे जे ठरलेल्या लक्ष्याच्या मार्गात अडथळा ठरत आहे। चला तर मित्रांनो, अशाच गोष्टीचा शोध घेऊ। नवीन वर्षासाठी रिझोल्यूशन खूप जणांनी डिसाईड केले असतील, नक्कीच मीही डिसाईड केलं होतं, पण त्यावर टिकून राहणं खूप चॅलेंजिंग असतं, हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे। पण मित्रांनो, योग्य मानसिकता आणि धोरणांसह तुम्ही तुमच्या यशाची शक्यता वाढवू शकता, म्हणजेच त्याचं पर्सेंटेज तुम्ही वाढवू शकता। तुमच्या नवीन वर्षाच्या संकल्पनांना चिटकून राहण्यासाठी तुम्हाला बाकीच्या प्रमाणे 8-8, 10-10 पॉईंट्स मी आज सांगणार नाही। मी जे काही पॉईंट सांगतोय ना ते प्रत्यक्षात मी फॉलो केलेले आहेत आणि आजही देखील करतो। त्यात तुमच्या हिशोबाने तुम्ही पॉईंट्स ऍड करू शकता किंवा काढू शकता, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली तुमच्या गोलवर टिकून राहता येईल। तुमचे जे काही गोल असतील, टार्गेट असतील ते रिअलिस्टिक ठेवा, म्हणजेच फक्त एखाद्याने सांगितले म्हणून किंवा समोरच्याने ते गोल सेट केले म्हणून करू नका। एखाद्याने मोठा व्यवसाय सुरू केला, मोठे भांडवल गुंतवले, आता तुम्हालाही वाटेल की त्याप्रमाणे मोठं भांडवल गुंतवून त्यामध्ये मोठा व्यवसाय सुरू करावा, पण थांबा, त्याचे फायनान्शियल कंडिशन तुम्हाला माहित आहे का? त्याला कुठून तरी सपोर्ट मिळतो हे तुम्हाला माहित आहे का? कदाचित त्याने एवढा मोठा व्यवसाय करून तो चालत नसेल आणि लॉसमध्ये पण असेल, हे तुम्हाला माहित आहे का? तुम्ही शून्यातून सुरुवात केली आहे तर गोल हे आपल्याला आपल्या आवाक्यात असतील असेच ठरवावं लागतील। मी असं नाही म्हणत की तुम्ही स्वप्न मोठे बघू नका किंवा मोठे बनवू नका, सगळे करा पण स्टेप बाय स्टेप करा। सगळं थोडे पेशन्स ठेवावं लागतील, धीर धरावं लागतील, सर्व साध्य होईल। प्रत्येक गोलचे विभाजन करा, म्हणजे छोट्या छोट्या गोल्समध्ये त्यांना विभाजित करा आणि ते अचीव करत चला। तुमचा एक प्लॅन, टाइमलाईन किंवा एक शेड्यूल तयार करा, त्याने काय होईल तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही। तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर टाइममध्ये जी काही ऍक्टिव्हिटी करायची असेल ना त्याप्रमाणे शेड्यूल बघून तुम्ही करू शकता। हळूहळू वेळेनुसार तुम्हाला तुमचं प्लॅन रिमाइंड होत जाईल आणि इथून पुढे मेन लाईफ चेंजिंग गोष्टी घडायला सुरुवात होईल। याने चांगली सवय तुम्हाला काय लागेल माहिती का? कुठलीही गोष्ट प्लॅनिंग प्रमाणे करणे ही सवय तुम्हाला लागेल। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सेट केलेले गोल हे दूर ठेवू नका, त्यामध्ये थोडे ऍडजस्टमेंट करत चला, पण एक लिमिटमध्ये। जसे म्हणजे समजा माझे गोल होते की डेली 7 वाजता जिमला जायचे, पण आज उशीर झाला, काही कारणास्तव वेळ लागला। शांत राहा, कारण काही वेळा असे झाल्याने फरक पडणार नाही, पण जाणून बुजून गोल स्किप करण्याचा प्रयत्न करू नका। अशाने काय होईल, तुम्ही जे काही केले आहे ना आधी त्याला अर्थ होणार नाही। त्यामुळे तुमचे गोल ऍडजस्ट करा, पण आपल्या लिमिटमध्ये। लक्षात ठेवा, मुख्य म्हणजे चिकाटी आणि संयम लाईफमध्ये गरजेचा आहे। लाईफस्टाईल किंवा सवय बदलायला वेळ लागतो मित्रांनो, पण स्वतःचा पण तेवढाच विचार करा आणि प्रोसेसवर विश्वास ठेवा, एक दिवस नक्कीच बदल घडेल।